जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर. तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेल्यात तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसं जसं याला विलंब लावणार आहेत तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहेत. तुम्हाला आता एवढं हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाहीये, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसेल. तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची, तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहेत. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही.